पालखी सोहळ्यासाठी सातारा पोलीस सज्ज, 2300 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. 15 ते 18 जुलै दरम्यान पालखीचा सातारा जिल्ह्यात मुक्काम असणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तब्बल 2300 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. सोहळ्यात अडथळा ठरू शकणाऱ्या 24 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून आणखी 16 जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. बंदोबस्तासाठी सातारा जिल्हा पोलीस दलासह SRPFची 1 कंपनी, RCPची 2 प्लाटून, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वाहतूक पोलीस, होमगार्ड तसेच कोल्हापूर, सांगली आणि रायगड येथील अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी बंदोबस्तात सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेतून पालखी सोहळा पार पाडण्यासाठी सातारा पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. माऊलीच्या पालखीचं सातारा जिल्ह्यामध्ये 15 तारखेला आगमन होऊन 15, 16, 17, 18 तारखेला नंतर राहून 19 तारखेला माऊली या सोलापूर जिल्ह्यामध्ये जात आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये माऊलीची पालखी पूर्णपणे निर्विघ्न व्हावी, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, कुठल्याही वारकऱ्यांना कसलाही त्रास होऊ नये याकरता माननीय IG सर श्री रंजन कुमार शर्मा सर, माननीय SP निखिल पिंगळे सर, माननीय ॲडिशनल SP वैशाली कडोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार आम्ही फलटण विभागातून एकूण 97 जे समाजकंटक आहेत, चोऱ्या करणारे आहेत किंवा अशा प्रकारचे गुन्हे आहेत ज्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत असे आम्ही तडीपार करत आहोत. यापैकी 25 जणांचे आदेश आज रोजी 13 तारखेलाच आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्यानंतरचे बाकीचे आदेश आज संध्याकाळपर्यंत आम्हाला प्राप्त होतील व आम्ही हे सर्व 15, 16, 17, 18, 19 या 5 दिवसाकरता हे सर्व समाजकंटक हे आम्ही सातारा जिल्ह्यातून तडीपार करत आहोत की जेणेकरून माऊलीची पालखी पूर्णपणे निर्विघ्न व्हावी, वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा कसलाही त्रास होऊ नये, चोऱ्या माऱ्या छेडखाने वगैरे कुठल्याही गोष्टी होऊ नयेत याकरता आम्ही सातारा पोलीस सज्ज आहोत. अशा प्रकारच्या कडक कारवाई करत आहोत. धन्यवाद.